ऐश्वर्या अस्मीच्या रूममध्ये असते आणि अस्मी मस्तपैकी मोबाईल बघत असते. ऐश्वर्या आणि अस्मीचा प्लॅन चालू असतो. ऐश्वर्या दरवाजाच्या इकडे येऊन बघते तर सारंग बाहेर फोनवर बोलतोय आणि तेवढ्यातच सखदेव ज्यूस घेऊन येतो अस्मीसाठी आणि ऐश्वर्याचं लक्ष सारंगकडेच असतं जो बाहेर फोनवर बोलत असतो. सखदेव अस्मीला सांगतो, मॅडम ज्यूस. इकडे ऐश्वर्या अस्मीला इशारा करते नाही म्हणून आणि बोलतही असते, घे ग घे ज्यूस घे. तेव्हा अस्मी नाही माझं मन नाही करत आहे म्हणून सांगते. ऐश्वर्याच्याच इशाऱ्याने ती हे सगळं सांगत असते. तेवढ्यातच ऐश्वर्या बाहेर असलेल्या सारंगला बोलवते. तो पण फोनवर बोलता बोलता तिकडे येतो आणि फोन झाल्यावर विचारतो काय झालं म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बघ ना अस्मी काही खात पित नाही आहे, अशाने ती अशक्त होईल. त्यामुळे एक काम कर ना, तूच दे ना तिला ज्यूस. आणि सखदेवला ती जवळ बोलवते आणि सांगते, हा ज्यूसचा ग्लास दे. ऐश्वर्या तो ज्यूसचा ग्लास घेते आणि सारंगकडे देते आणि सांगते, तूच सांग ना तिला प्यायला. सारंग तो ग्लास घेतो आणि अस्मीजवळ येतो आणि तिला देतो आणि म्हणतो, घे ज्यूस पी. ती म्हणते, नको मला काही खायचं प्यायचं नाही आहे. ऐश्वर्या सखदेवला इशारा करते जाण्याचा. तो तिथून निघून जातो. इथे सारंग तो ज्यूसचा ग्लास ठेवतो आणि अस्मीला सांगतो की तुला काय वाटलं लागलं तर सांग. तेव्हा अस्मी म्हणते, माझं इथं कोणीच नाही आहे, मला परक्यासारखं वाटतं आहे, मला काही कळतच नाही आहे काय करावं. तेवढ्यातच ऐश्वर्या म्हणते की सारंग असं का नाही करत तू, तिला घेऊन फिरायला जा ना. इथे सारंग ऐश्वर्याकडे बघतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तिला बरं वाटावं म्हणून आणि ती रिलॅक्स व्हावी म्हणून. माणुसकीच्या नात्याने सारंग अस्मीला म्हणतो, तयार हो. आणि ती एकदम खुश होते. सारंग तिकडून निघून जातो आणि अस्मी लगेचच कॉटवरनं उठून ऐश्वर्याला टाळी द्यायला उठते. ऐश्वर्या फक्त थम्सअप करते. दुसरीकडे सोहम भैरवीच्या घराच्या बाहेर असतो वाट बघत आणि तिकडून येणारे जाणारे लोक सोहमकडे विचित्र नजरेने बघत असतात. म्हणून तो सावली वहिनीला कॉल करतो. इथे सावली आणि तारा रियाज करून बाहेर येतात. तेव्हा भैरवी तिकडेच बसलेली असते. ती सावलीला विचारते, झालं लिपसिंग करून? ताराला जमतं आहे ना बरोबर लिपसिंग करायला? आणि सायली म्हणते, हो ती करते बरोबर. तेवढ्यातच सोहमचा फोन येतो आणि सावली तो फोन बघते. इकडे भैरवी माई सावलीला विचारते, कोणाचा फोन आहे? तेव्हा ती म्हणते, सोहम भाऊजींचा. भैरवी म्हणते, काय कमाल आहे, अजून तो बाहेरच उभा इथे, कमाल आहे, तो अजून थांबला आहे. तेव्हा इथे सावली म्हणते, सारंग सरांनी सांगितलं होतं ना की माझ्याबरोबर राहायचं, म्हणून सोहम भाऊजी आणि बबलू भाऊजी माझ्याबरोबरच असतात. इथे भैरवी माई म्हणते, मला कमालच वाटते, घरातली अर्धी लोक तुला सूनच नाही मानत, तुला मोलकरींसारखं वागवतात आणि दुसरी अर्धी लोक तुझ्या पाठीमागे करतात, काय चाललं मला कळतच नाही. भैरवी सावलीला म्हणते, फोन उचल. सावली फोन उचलायला बाजूला येते. तेव्हा सोहम म्हणतो, सावली वहिनी झालं का तुझं? इकडची लोकं ना मला दरोडेखोर असल्यासारखं बघतायत. सावली हसते, म्हणते, हो झालं आहे. तेवढ्यातच सोहम तिला म्हणतो, जमल्यास ताराला बाहेर घेऊन येशील, वाटलंच आपल्या इकडे घेऊन येशील तिला. इथे सावली म्हणते, भैरवी माई पण इकडेच बसली आहे, मी प्रयत्न करते. तो म्हणतो, हो प्लीज प्रयत्न कर ना. दुसरीकडे सारंग आणि अस्मी बाहेर आलेले असतात. इथे अस्मी म्हणते, आपण शेवपुरी खाऊया का? सारंग म्हणतो, ठीक आहे, मी गाडी लावून येतो, तू जा. तेवढ्यातच अस्मी ऐश्वर्याला फोन करते आणि सांगते, मी इथे त्याला शेवपुरी खायला आणलं आहे, आता पुढे काय करू? ऐश्वर्या म्हणते, काही नाही, तुझ्यावर गुंड हल्ला करतील. अस्मी एकदम डचकते आणि म्हणते, काय? ऐश्वर्या म्हणते, घाबरू नकोस, ती माझीच माणसं आहेत, तू फक्त घाबरण्याचं नाटक कर आणि सारंगच्या गळ्यात पड. ती म्हणते, ठीक आहे, अजून काही? ऐश्वर्या म्हणते, बहुत कुछ आहे. तेवढ्यातच अस्मी म्हणते, सारंग आला, मी ठेवते. आणि ती फोन ठेवते. सारंग आणि ती शेवपुरीवाल्याकडे येतात. अस्मी म्हणते, 2 शेवपुरी. आणि ते तिकडे उभे असतात. तेवढ्यात अस्मी म्हणते, तुला आठवतं आपण तिकडे शेवपुरी खायचो? सारंग म्हणतो, तुला अजून आठवतं आहे? ती म्हणते, हो, ते दिवस कसे विसरीन. आणि तेवढ्यातच ऐश्वर्याने पाठवलेले गुंड तिकडे येतात आणि अस्मीची छेड काढतात. म्हणतात, काय एकटी एकटी शेवपुरी खाणार? अस्मी काही लक्ष देत नाही. तेव्हा ते म्हणतात, तू नाही दिलीस तर तुझ्या प्लेटमधनं खावी लागेल. इथे सारंग शांतपणे शेवपुरी खात असतो. अस्मी विचार करते की हा सारंग काही रिॲक्ट का नाही करत आहे आणि ती लगेच
सारंगला म्हणते, सारंग मला खूप भीती वाटते, कारण सारंग काही रिॲक्टच करत नाही आणि ती घाबरलेला चेहरा दाखवते सारंगला. तेवढ्यातच तिकडे पोलिसांची गाडी येते आणि अस्मीच घाबरते. अस्मी म्हणते, ही गाडी कशी आली इकडे? आता सगळाच प्लॅन फ्लॉप होईल. आणि तेवढ्यात पोलीस विचारतात तिला, मॅडम हे तुमची छेड काढतायत का? आणि अस्मी लगेच म्हणते, नाही नाही. आणि सारंग तिच्याकडे बघतो. अस्मीला कळतं आपण काय बोलतोय. सारंग आहे असं बोललं तर तो आपल्यावर संशय घेईल, म्हणून ती म्हणते, हो हो हे माझी छेड काढतात. पोलीस गाडीतून उतरतात आणि त्या गुंडांना पकडून घेऊन जातात. सारंग अस्मीला म्हणतो, भुंकणारे कुत्रे काहीच करत नाहीत. अस्मी इथे भैरवी ताराला फोन करते. तेवढ्यातच तारा, सावली हे महेंद्रांच्या घराकडेच येतात. ताराला भैरवी सांगते, तुझं झालं की लगेचच घरी ये आणि सावलीला फोन दे. तारा सावलीला फोन देते. तेव्हा भैरवी माई सावलीला सांगते, तुम्ही रियाज करा. माझ्या इकडे मीटिंग आहेत म्हणून मी तिकडे रियाज करायला परवानगी दिली आहे. ती म्हणते, हो माई. तेवढ्यात भैरवी म्हणते, ताराला फोन दे. सावली ताराला फोन देते. भैरवी म्हणते, काम झालं की लगेच घरी यायचं. तारा म्हणते, हो आई, आणि फोन ठेवते. तेवढ्यातच तिकडे सोहम येतो आणि सावली म्हणते, मी आलेच. आणि सोहम आणि तारा बोलत असतात. सोहम म्हणतो, तू आलीस, नाहीतरी तुला इकडे यायचंच होतं. तारा म्हणते, आपण असं किती दिवस भेटणार आहोत? मम्मा मला तुला भेटायला नाही देणार. आपण लग्न का नाही करत? आपण पुढचा डिसिजन का नाही घेत? सोहम म्हणतो, ह्याच्यासाठी मला थोडा विचार करावा लागेल. ती म्हणते, काय विचार करायचा आहे तुला? तेव्हा सोहम म्हणतो की मम्माशी बोलायचं आहे ना, त्यासाठी मला विचार नको का करायला? ती म्हणते, तू बोलत का नाही आहेस? तेव्हा सोहम म्हणतो, तू तुझ्या आईशी बोलू शकतेस का? ती गप्प होते. तेवढ्यात पाठून सावलीचा आवाज येतो, पण बोलावं तर लागेलच ना. आणि ते दोघंजणं तारा आणि सोहम पाठी वळतात. तेव्हा बघतात तर सावली. इथे सोहम म्हणतो, सावली वहिनी, आम्ही पकडलं गेलं हे मला माहिती आहे, पण तू हे सारंगदाराला सांगू नको प्लीज. आणि तो हात जोडतो. तेव्हा सावली त्याच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते, तुम्ही काळजी नका करू, मी नाही सांगणार. सावली सोहमला म्हणते, तुम्ही असंच बोलत राहिलात तर कोणाला ना कोणाला संशय येईल, त्यापेक्षा तुम्ही आउट हाऊसमध्ये जा, मी तिकडेच येते. आणि ताराला सांगते, मी पुढचं नियोजन करायला तिकडे येते, तुम्ही तिकडे बसा. आणि ते दोघंजणं तिथे निघून जातात आणि सावली घरात जाते. जगन्नाथ आपल्या क्लायंटशी बोलत असतो. तेवढ्यातच त्याची बायको तिकडे येते आणि ती जगन्नाथकडे बघत असते. जगन्नाथ फोन झाल्यानंतर तिला म्हणतो, काय झालं? तेव्हा ती म्हणते, तुम्हाला जगाची काळजी आहे पण आपल्या मुलीची नाही. तो म्हणतो, सगळ्यात आधी मी माझ्या मुलीचीच काळजी करतो, आजकाल मला तीच सवय लागली आहे. तेव्हा ती म्हणते, पण माझ्या मुलीच्या आयुष्यात काही चांगलं होत नाही आहे, तिची ग्रहदशा चांगली नाही आहे. तेव्हा जगन्नाथ हसतो आणि म्हणतो, वाण नाही पण गुण लागला आहे माझ्या उभं राहून. जगन्नाथची बायको म्हणते, ती भैरवी माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करते आहे, तिचं वाटोळं करते आहे, काहीतरी करायला हवं. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, काळजी नको करूस, लवकरच तिचं साम्राज्य उद्ध्वस्त होणार आहे. ताराचा आवाज सगळं काही उघड पडणार आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर, हे मी तुला वचन देतो. आणि ते दोघं शांत होतात. इकडे भैरवीचे क्लायंट्स जे मीटिंगसाठी आलेले असतात ते निघून जातात आणि भैरवी लगेचच ताराला फोन करते. इकडे तारा आणि सोहम आउट हाऊसमध्ये बसलेले असतात गप्पा मारत. तेवढ्यातच भैरवीचा फोन येतो. तारा खूपच घाबरते मम्माचा फोन करून. सोहम म्हणतो, घे ना, आणि नाही घेतला तर त्यांना संशय येईल. तेव्हा तारा घाबरत का होईना पण तो फोन उचलते आणि म्हणते, हॅलो मम्मा. तेव्हा ती म्हणते, झाला रियाज? तेव्हा तारा म्हणते, चालला आहे. भैरवी म्हणते, सावली कुठे आहे? मला सावलीशी बोलायचं आहे. तारा खूपच घाबरते कारण सावली तिकडे नसते. ती सोहमला हळूच सांगते, सावली सावली. सोहम ताराला इशारा करतो थांब म्हणून आणि तो उठतच असतो. तेवढ्यातच सावली कॉफीचे मग घेऊन तिकडे येते आणि तारा म्हणते, आई आई फोन घे. आणि सावली लगेचच तो फोन घेते आणि म्हणते, हॅलो माई. तेव्हा भैरवी तिला विचारते, रियाज कसा चालला आहे? ती म्हणते, अजून चालला आहे, बाकी आहे. भैरवीला राग येतो. ती म्हणते, आत्ताच्या आत्ता ताराला घरी पाठव. सावली फोन ठेवते आणि ताराला सांगते, माई तुला घरी बोलवत आहेत आत्ताच्या आत्ता. तारा एकदम घाबरते, उठते आणि म्हणते, मी निघते. सोहम म्हणतो, अगं थांब, काय करतेस तू, एवढी का घाबरतेस? ती म्हणते, नाही मम्मा खूप चिडेल, मी निघते. आणि ती तिथून निघून जाते. सोहम तिला बघतच असतो आणि सावली सोहमला बघते. तिला खूप वाईट वाटतं सोहमला असं बघून. सावली किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच ऐश्वर्या तिकडे येते आणि म्हणते, अगं तुला माहिती आहे का, सारंग अस्मीला घेऊन फिरायला गेला आहे. इथे सावली एकदम डचकते, पाठीमागे ही आली म्हणून. ती काहीच बोलत नाही.
तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मी काय खोटं बोलत नाही आहे. तू पाठी वळून बघ, बाहेर बघ, ते आत्ताच आलेत दोघंजणं. सावली किचनच्या खिडकीतून बाहेर बघते तर गाडी येते. त्याच्यातून सारंग आणि अस्मी बाहेर निघतात आणि ते दोघंजणं चालत असतात. हे बघून सावलीला वाईट तर वाटतं, पण तिला विश्वासही असतो की सारंग सर असे नाही आहेत. ते दोघंजणं घरात येतात. इथे ऐश्वर्या सावलीला भडकवत असते की आता सारंग तुझा राहिला नाही आहे, तो परत अस्मीकडे वळला आहे. त्याचं पहिलं प्रेम आहे ना ते, आणि अस्मी पण त्याला मिळवल्याशिवाय राहणार नाही. आता तुझं काय होणार? तू या घरातून बाहेर जाशील, कारण त्या दोघांचं आता लग्न होईल. इकडे सावली खूप चिडते. ती पाठी वळते, ऐश्वर्याकडे बघते आणि म्हणते, तुम्हाला या मंगळसूत्राची ताकद माहिती नाही आहे. हे नुसतं दागिना नाही आहे जसं तुम्ही समजताय. हे मंगळसूत्र आहे जे 2 जीवांना बांधून ठेवतं. आणि मला माझ्या सारंग सरांवर खात्री आहे. मला माहिती आहे की तुम्हाला मला या घरातून काढायचं आहे आणि अस्मीला त्यांच्या आयुष्यात आणायचं आहे. पण माझा सारंग सरांवर विश्वास आहे. ते कधीच चुकीचं वागणार नाहीत. ते खऱ्याचीच बाजू घेतात आणि ते खरेच वागतात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. कितीही काही झालं तरी सारंग सर चुकीचं असं काहीच होऊ देणार नाहीत. आणि राहिला माझा प्रश्न, माझा पांडुरंग आहे ना माझी साथ द्यायला, तो माझ्याबरोबर काही चुकीचं होऊ देणार नाही. आणि असं काही झालंच तर त्यामागे त्याचं काही ना काहीतरी नियोजन नक्कीच असेल. ऐश्वर्या हे सगळं ऐकून थक्क होते. तिला समजत नाही काय बोलायचं आहे. ती स्वतःच चिडते. तिला भडकवायला आलेली असते, ती स्वतःच भडकून तिकडून निघून जाते आणि सावली तिला बघत असते.